नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. उद्या आहे 13 फेब्रुवारी 2025, वार गुरुवार. तर उद्या आलेला आहे गुरुप्रतिपदा. गुरुप्रतिपदा हा दिवस श्री नृसिंह सरस्वती महाराज यांचा शय्यगमनाचा दिवस आहे आणि या दिवशी ते कर्दळी वनामधून गुप्त झाले होते. इसवी सन 1528ला महाराष्ट्रातल्या लाडकारंजा येथे त्यांचा जन्म झाला. आई अंबा गवाळे आणि वडील माधव यांच्या पोटी श्री नृसिंह सरस्वती यांचा जन्म झाला आणि जन्मताच ते रडले नाही, तर त्यांनी ओम या शब्दाचा उच्चार केला होता. त्यानंतर त्यांनी 100 वर्ष भारत भ्रमंती केली आणि त्यामध्ये ते 50 वर्षे हे श्री क्षेत्र गाणगापूर येथे होते. गाणगापूरसारखं त्यांनी तीर्थक्षेत्र घडवलं आणि तसेच त्यांनी गुप्त होण्याचं ठरवलं. जेव्हा ते कर्दळी वनातून जाण्यासाठी निघाले तेव्हा गाणगापूर येथे त्यांच्या निर्गुण पादुका ठेवल्या, ज्या आजही तेथे आहे आणि त्या आजही आपल्या भक्तांच्या आजही मनोकामना पूर्ण करतात. तर हा गुरुप्रतिपदेचा दिवस आपण कसा साजरा करावा, तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, उद्या सकाळी लवकर उठायचं आहे ब्रह्ममुहूर्तावर आणि उपवास देखील आपल्याला उद्या धरायचा आहे. तसेच उद्या सकाळी लवकर उठून ब्रह्ममुहूर्त ते दुपारी 4 वाजेपर्यंत आपल्याला गुरुचरित्रातील 51वा आणि 52वा अध्याय देखील पठण करायचा आहे. त्यानंतर स्वामींची किंवा दत्त महाराजांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे. तर 16 वेळा पुरुष सूक्त म्हणून आपल्याला अभिषेक करायचा आहे. अभिषेक झाल्यानंतर मूर्ती कोरडी करायची आहे आणि स्थापन करायची आहे. मूर्तीला तुळशीची पानं, चाफा, केवडा किंवा जी पिवळी फुलं मिळतील तर त्या पिवळी फुलं आपल्याला अर्पण करायची आहे. त्यासोबतच ओम श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा तुम्ही यथाशक्ती जपही करू शकता किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा देखील तुम्ही मंत्रजाप करू शकता. त्यानंतर आपल्याला आरती देखील करायची आहे. तर केंद्रात जाऊनही तुम्ही गुरुप्रतिपदा हा दिवस साजरा करू शकता किंवा अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने घरात देखील तुम्ही करू शकता. तुमच्याकडे जर वस्त्र असतील तर तुम्ही स्वामींना किंवा दत्त महाराजांची मूर्ती, तुमच्याकडे जी मूर्ती असेल तर त्यांना वस्त्र देखील परिधान करायचे आहे. आणि त्यानंतर आपल्याला 6 प्रकारचा नैवेद्य देखील करायचा आहे. तर बघा, वरण भात, श्रावणी घेवडा, पोळी. त्यासोबतच जेवणामध्ये आपल्याला नैवेद्यामध्ये कांदा लसूण हा वापरायचा नाही. तर पुरणपोळीचा स्वयंपाक आपल्याला बनवायचा आहे. त्यानंतर 6 नैवेद्य आपल्याला काढायचे आहे. तर ते 6 नैवेद्य कोणते, तर बघा, एक आपल्याला कुळदेवीला, एक नारायणासाठी, दत्त महाराजांसाठी, नृसिंह सरस्वती यांच्यासाठी, स्वामी समर्थांसाठी आणि गायत्री मातेसाठी. तर असे आपल्याला नैवेद्य हे काढायचे आहे. तर एका ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहे. तर आपण जी नैवेद्यासाठी पोळी बनवणार आहोत तर अगदी छोट्या छोट्या पोळ्या बनवायच्या आहेत आणि प्रत्येक नैवेद्यावर आपल्याला तुळशीपत्र हे आवर्जून ठेवायचं आहे. त्यानंतर गणपती बाप्पांची आणि दत्तांची, त्यानंतर स्वामींची आणि त्यानंतर नारायणाची आणि गायत्री मातेची आरती आपल्याला म्हणायची आहे. त्यानंतर हे सर्व करून झाल्यानंतर आपल्याला गुरुचरित्रातील 51वा आणि 52वा अध्याय पठण करायचा आहे. म्हणजे सकाळी आपली ही सर्व पूजा झाल्यानंतरच आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्त ते दुपारी 4 वाजेच्या आत आपल्याला गुरुचरित्रातील 51वा आणि 52वा अध्याय हा पठण करायचा आहे. आणि पठण करत असताना हा अध्याय आपल्याला मोठ्याने पठण करायचा आहे, जेणेकरून घरातील व्यक्तींच्या कानावर आपले शब्द पडतील. तर तो मोठ्याने आपल्याला पठण करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला मासिक धर्म असेल, विटाळ सुतक असेल तर तुम्ही पठण करू नका. मासिक धर्म असेल तर तुम्ही घरातील कोणालाही करायला सांगू शकता. त्यानंतर आपल्या गुरुवारच्या ज्या सेवा आहेत तर त्या सेवा देखील तुम्ही सर्व करू शकता. त्यानंतर ज्यावेळी नृसिंह सरस्वती हे जेव्हा गमनासाठी निघाले तेव्हा त्यांच्या भक्तांनी त्यांच्यासाठी लाडूचा नैवेद्य दिला होता. तर तेच लाडू आपल्याला उद्या दत्त महाराजांना देखील अर्पण करायचे आहे. तर हे लाडू आपल्याला बेसनाचे लाडू बनवायचे आहे. तर तुम्ही विकत देखील घेऊ शकता किंवा घरी देखील बनवू शकता. तर हे तुम्ही सकाळी 10ला किंवा संध्याकाळी 6ला ठेवू शकता, पण शक्यतोवर सकाळीच तुम्ही हा नैवेद्य ठेवा, कारण हा दिवसभर आपल्याला तिथेच ठेवायचा आहे आणि शुक्रवारी आपल्याला हा नैवेद्य उचलून घ्यायचा आहे. लाडूचा नैवेद्य आपल्याला शुक्रवारी उचलून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्ही जेव्हा गुरुचरित्रातील 51वा आणि 52वा अध्याय पठण कराल तर तो 12:30 ते 12:30 या वेळेमध्ये करू नका. आणि जे आपण
लाडूचा नैवेद्य ठेवणार आहोत, तर त्या लाडूवरती आपल्याला देखील एक तुळशीपत्र ठेवायचं आहे आणि हे लाडू आपल्याला डबा बंद करून ठेवायचं आहे, म्हणजे झाकून ठेवायचे आहे आणि ते वारंवार उघडू नका. त्यानंतर शुक्रवारी हे आपल्याला हा डबा उघडायचा आहे आणि हे लाडू उचलून घ्यायचे आहे आणि त्यानंतर तुम्ही प्रसाद म्हणून घरातील सर्वांना देऊ शकता, तुम्ही खाऊ शकता. आणि जो वरण भाताचा पुरणपोळीचा नैवेद्य आहे, तर तो तुम्ही गुरुवारीच उचलून घेऊ शकता आणि तो देखील तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकता. तर अवश्य तुम्ही उद्या 13 फेब्रुवारीला गुरुप्रतिपदा हा दिवस अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने देखील साजरा करू शकता आणि या ज्या काही सेवा आहे तर त्या देखील करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.